पण त्याच्या खऱ्या आयुष्याचं अस्तित्व मात्र दिवसेंदिवस हरवत चाललंय. आजचा हा तरुण कुणाचा तरी फॉलोअर होतोय, पण ते फॉलोअर व्हायच्या नादात तो स्वतःपासून स्वतःच्या स्वप्नांपासून कधी आणि कसा दुरावला हे त्यालाही कळत नाही, अशी परिस्थिती आज दिसून येते. सर, एका संशोधनात आढळले की 14 ते 24 वयोगटातील 65% युवक सोशल मीडियामुळे एकटेपणा, नैराश्य या सर्व गोष्टींचा अनुभव घेत आहेत. मग सर, यावरून कळतं की आजची ही तरुण पिढी आणि सोशल मीडियाच्या व्यसनात किती अडकत चालली आहे, किती याचा आहारी गेली आहे. शेवटी जाता जाताना विचार मांडण्याची रटा घेता एवढेच म्हणते, सोशल मीडिया हा शत्रू नसून एक साधन आहे. कारण या सोशल मीडियाने कित्येकांतरीसाठी ज्ञानाच्या वाटा खोलल्या, अनेकांसाठी हा सोशल मीडिया एक स्टेज म्हणून उभा राहिला. म्हणजे या सोशल मीडियाचा चांगला वापर जर झाला तर हा सोशल मीडिया एक खजिना आहे, पण वाईट वापर जर झाला तर एक व्यसन म्हणून तुमचं जीवन उद्ध्वस्त करण्याची क्षमताही या सोशल मीडियामध्ये. म्हणून मित्रांनो, सोशल मीडियाचा वापर करूया, व्यसन नाही. कारण जर आज आपण आपली तरुणाई जपली तर उद्या नक्कीच आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल होणार, हे मी ते ठामपणे सांगते. सोशल मीडियाचा वापर करायचा आहे, व्यसन नाही. खूप छान महत्त्वाचा संदेश या ठिकाणी आपण सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतं. यानंतर एक सूचना की श्रोतांनी जेव्हा स्पर्धेचे नियम सांगत होते त्यावेळेला एक विनंती केली की वक्त्यासोबत आपल्याला श्रोत्याची भूमिका निभावायची आहे, त्याच्यामुळे इतर स्पर्धकांचं वक्तव्य अतिशय काळजीपूर्वक ऐकायचं आहे. पण मित्रांनो, श्रोत्यांना 2 भूमिका पार पाडायच्या असतात. एक लक्षपूर्वक ऐकायचंही असते आणि जे सादरीकरण करतात त्यांना प्रेरित करण्याकरता टाळ्याही वाजवायच्या असतात. त्यामुळे त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडता कामा नये. म्हणून आतापर्यंत झालेल्या सगळ्या स्पर्धकांकरिता आणि पुढे येणाऱ्या सगळ्या स्पर्धकांकरिता एकदा टाळ्यांचा गजर खरंच वाजवायचा. पण त्यांच्यावर उत्साह दिलेली करणार आहे. त्यानंतरचा स्पर्धक आहे त्रिशिका दिवाकर चौधरी. त्रिशिका दिवाकर चौधरी संस्था ज्ञानपीठ समुद्रपूर येथील 10वीची विद्यार्थिनी. हॅलो. खरं तर आजचा आपला हा तरुण उद्या आपल्या देशाचा घडवणारा दीपस्तंभ आहे. आणि जर का हाच तरुण या व्यसनाच्या प्रवाहात असाच वाहत राहिला ना तर मग आपल्या देशाच्या भविष्याचं काय होणार हा प्रश्न आपल्याला पडतो. खरं तर सर, आजची आपली तरुणाई ही फुलाच्या एखाद्या सुगंधासारखी असते. ती जर का स्वच्छ, निर्मळ आणि प्रेरणादायी असली तर मग तिच्या सोबत येणारा समाज हा बहरत जात असतो. पण आजची आपली स्थिती पाहता आपल्याला दिसत आहे की फेसबुकच्या लाईक शेअर्स मध्ये माणूस पण दडपलं, फेसबुकच्या लाईक शेअर्स मध्ये माणुसकी दडपली आणि इंस्टाग्रामच्या फिल्टर्स मध्ये आपली खरी ओळख लपली. फेसबुकच्या लाईक शेअर्स मध्ये माणुसकी दडपली आणि इंस्टाग्रामच्या फिल्टर्स मध्ये आपली खरी ओळख लपली. मोबाईल हातात आणि डोक्यात स्क्रीनचं भान, मोबाईल हातात आणि डोक्यात स्क्रीनचं भान खरं तर खऱ्या आयुष्यापासून दूर जाते आजची आपली तरुणाई महान. खऱ्या आयुष्यापासून दूर जाते आजची आपली तरुणाई महान. नमस्कार, मी त्रिशिका श्यामल दिवाकर चौधरी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. आज या प्रकल्प विचारपीठावर विषय मांडते आहे सोशल मीडियाच्या व्यसनाच्या व्याख्यात तरुण. खरं तर सर, स्वतःच्या जोरावर परिस्थितीला मात देणारा, या संपूर्ण राष्ट्राचा अदम्य बळ असणारा, स्वातंत्र्य संग्रामात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या स्वातंत्र्याच्या समयीला मशाल बनवणारा आणि ज्यांचं समर्थन स्वतः स्वामी विवेकानंद करायचे असा समाजातील एकमात्र घटक म्हणजे तरुणाई. पण आजच्या आपल्या तरुणाईला झालं तरी काय? वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी फासावर अटकणारा आजचा आपला हा तरुण तासंतास इंस्टाग्रामवरती अटकणारा झाला. देशभरात गाजणाऱ्या याच तरुणाचा आवाज आज फक्त आणि फक्त युट्यूबवरती बसला आहे आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावणारा आजचा आपला हा तरुण सोशल मीडियाच्या व्यसनाच्या विळख्यात फसला आहे. सोशल मीडियाच्या व्यसनाच्या विळख्यात फसला. खरं तर सर, आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगात कुठं काय घडतं हे आपल्याला सेकंदात समजतं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आज या साधनांचा उपयोग करण्याऐवजी आपण त्याच्या व्यसनाच्या विळख्यात अडकत चाललो आहे. आजची आपली तरुणाई जिला एका बाजूला कुटुंबाशी बोलायला वेळ नाही तर दुसऱ्या बाजूला मित्रांशी चॅटिंग करायला रात्रभर झोप नाही अशी हालाकीची परिस्थिती आपली झाली. खरं तर मित्रांनो, एखाद्या राष्ट्राची खरी ताकद काय असते हो तर त्या राष्ट्राची खरी ताकद असते त्या राष्ट्रात असणारी तरुणाई. पण आज जर हीच तरुणाई चुकीच्या मार्गाला लागली तर मग राष्ट्राच्या भविष्याचं काय होणार हा प्रश्न आपल्याकडे पडतो. आणि आजचं वास्तव असं की आजची आपली तरुण पिढी सोशल मीडियाच्या व्यसनाच्या विळख्यात अडकतच चालली आहे आणि याचमुळं आपल्या देशाच्या भविष्याचं नेतृत्व, आपल्या देशाचं भविष्य कुठेतरी धोक्यात येत आहे. खरं तर सर, आजच्या युगात आपण जगतो आहोत त्याला डिजिटल युग म्हणतात. आज 21व्या शतकात इंटरनेटचा शोध लागला आणि मानवी जीवनात कमाल हिचाच फरक झाला. या युट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक मुळे जग जवळ आलं.
जगाच्या पाठीवर कितीही दूर असलेला व्यक्ती याच सोशल मीडियामुळे जवळ आला, पण आपल्याच जवळची व्यक्ती याच सोशल मीडियामुळे दूर तर जात नाही ना, याचा मात्र आपल्याला नक्की विचार करायला हवा. खरं तर स्वामी विवेकानंद म्हणाले होते की व्हॉट वी वॉन्ट आर यंग मेन हु विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग फॉर द सेक ऑफ द नेशन. म्हणजेच आपल्याला अशी तरुण पिढी हवी आहे जी या राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार आहे. आणि आज याच तरुणाईची गरज मला भासते आहे, कारण आज माझ्या देशातील तरुणाई तासनतास मोबाईलच्या पडद्यामध्ये अडकून बसली आहे. सर, आजच्या आपल्या देशातील तरुणाई तर अक्षरशः सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या सोशल मीडियावर तुटून पडलेली असते, ज्यामुळे तहान, भूक आणि झोपेचा विसर सुद्धा त्या तरुणाईला पडलेला आहे. खरं तर सर, नेपाळमधलं एक आंदोलन अख्ख्या जगाचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतं. सोशल मीडियाचा 26 साईटवर बंदी घालण्याचा निर्णय, म्हणजे तरुण पिढीच्या हिताचा निर्णय जेव्हा सरकार घेते ना, तेव्हा त्याच निर्णयाच्या विरोधात आजची आपली तरुण पिढी आवाज उचलते आणि मग त्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करते. हे आंदोलन एवढं वाढतं सर की या आंदोलनाची तीव्रता पाहून सरकारलाही माघार घ्यावी लागते. आणि मग आपल्याला समजतं, या घटनेवर आपल्याला समजतं की आजची आपली तरुण पिढी कितपत सोशल मीडियाच्या वेळात अडकलेली नाही. खरं तर तरुणाई एखाद्या वर्षाचा कणा असते आणि ती तरुणाई सुशिक्षित असली तरच देश प्रगती करतो, पण जर का ही तरुणाई दिशाहीन झाली तर मात्र देशाचा पाया डमकतो. आणि आज मला माझ्या देशाचा पाया डमकताना दिसून येतो, कारण माझ्या देशातील युवकांनी मोबाईलच्या 4x4च्या स्क्रीनला आणि मानवाला एंटरटेन करणाऱ्या सोशल मीडियालाच आपलं अख्खं विश्व समजून घेतलं. खरं तर सर, हा सोशल मीडिया पूर्णपणे वाईट नाही. हे एक असं साधन आहे जे एका व्यक्तीचं आयुष्य बनवतं तर क्षणातच त्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्तही करतं. आता प्रश्न एवढाच आहे की आपण त्या सोशल मीडियाचे वापर करता आहोत की गुलाम. आई चुलीवर भाकरी भाजत असताना आईच्या बोटाला चुकून चटका लागला तर शेजारी बसलेला मुलगा काहीच प्रतिक्रिया देत नाही, पण तोच मुलगा जेव्हा एखादी पोस्ट युट्यूबला शेअर करतो, व्हॉट्सअपला शेअर करतो आणि त्याच्यावर कमी लाईक्स किंवा व्ह्यूज मिळतात ना सर, त्यावेळेला मात्र त्या पोराचा पारा चढतो. खरं तर आचार्य विनोबा भावे नेहमी सांगायचे की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची आहे आणि या भावनेच्या बळावरती माणूस हा माणूस म्हणून जगू शकतो. पण आज मात्र आमच्या ओठांवरचं बोलणं आमच्या बोटांवर आलं आहे आणि जग एका क्लिकमध्ये संभवलं गेला आहे. माणूस हा माणसापासून हिरावतोय आणि म्हणूनच आज या सोशल मीडियाचा चांगला वापर करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. एकदा एक व्यक्ती तथागत बुद्धांना जाऊन विचारतो की सर की बुद्ध, मला विष म्हणजे काय याचं उत्तर हवंय. त्यावेळेला बुद्ध उत्तरतात की ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो ना, त्यावेळेला त्याचं विषात रूपांतर होतं. आणि आज असंच सोशल मीडियाचं होतं. या सोशल मीडियाच्या अतिरेकामुळं सोशल मीडिया आपल्यासाठी विषय इतका घातक होतं. निर्माता आणि निर्मिती या दोन गोष्टी असतात. ज्या वेळेला निर्मिती ही निर्मात्याला अधिराच्या बाजू पाहते ना, त्यावेळी आपल्या समाजाचं पतन होत असतं. आणि आज मात्र सोशल मीडिया नावाची निर्मिती मानव नावाच्या निर्मात्यावर अधिराची बाजू पाहते आहे आणि म्हणूनच आपली पावलं ही घटनेकडे वळते. जाता जाता विचारवंताची रंगाटिका घेता मी एवढंच म्हणू इच्छिते सर की आजच्या आपल्या तरुणाईला समजायला हवं की सोशल मीडिया आपल्या हातात असावं म्हणत नाही, सोशल मीडिया आपल्या हातात असावं म्हणत नाही, मोबाईल आपलं साधन असावं स्वामी. कारण आज या तरुण पिढीकडे देश बनवण्याची ताकद आहे हो, पण ती ताकद फक्त आणि फक्त स्क्रीनवर नाही तर आपल्या विचारात, कार्यात आणि कर्तृत्वात आहे. म्हणून या सोशल मीडियाचा वापर करा, पण त्याला व्यसन होऊ देऊ नका, कारण खरी तरुणाई ही स्वप्नांची पूर्तता आहे, फक्त आणि फक्त रील्सची नाही. आज फक्त आणि फक्त रील्सची. धन्यवाद. संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर येथील दोन्ही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी खरंच कौतुक आहे. नाव तसं या शाळेच्या बाबतीत बरेच जण सोशल मीडियावरती बघत असतील की या शाळा म्हणजे खूप छान ऍक्टिव्हिटी घेत असतात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी खरंच ते दाखवून दिलेलं आहे. यानंतरचे स्पर्धक आहेत अधिराज नितीन भोला, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सावंगी येथील विद्यार्थी आहे अधिराज नितीन भोला, क्लास 9 चा विद्यार्थी. अधिराज नितीन भोला, अधिराज नितीन भोला. सत्तावीस नंबरवरती नाव आहे सर. या स्पर्धकाचं यासाठी कौतुक की बॅडमिंटनची आज त्याचं कॉम्पिटिशन होतं आणि ते सोडून तो या स्पर्धेला हजर राहिलेला आहे. मी तर खरं म्हणेन की तीही स्पर्धा होती, पण या स्पर्धेला उपस्थित राहण्यासाठी त्याला जो अभ्यास करून यावा लागला असेल, जे मेहनत करून यावी लागली असेल आणि इतक्या सगळ्यांच्या समोर सादरीकरण
नितीन भोला, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सावंगी. Good morning, everyone. To respected judges and Bareilon present over here. Before I proceed on the topic, I would like to get an honest raise of hands on how many of us use social media in our daily life. Please, an honest raise of hands. Many of us use social media in our daily life, and I really appreciate it. Thank you very much. But there is a thin line of difference between the usage of social media and getting addicted to it. One would wonder, what is addiction? Addiction is losing control over taking or doing something to an extent where it turns harmful for us. So, let me tell you about addiction and social media addiction using its 3 C's. The 3 C's are of cause, consequence, and control. Social media addiction is caused due to the constant pursuit of dopamine. Dopamine is a chemical which releases a sense of pleasure when it is released. So, the constant pursuit of dopamine causes dopamine addiction. Every like, every comment, every share, and every scroll gives us this dopamine, and it pushes us into a dopamine-driven feedback loop. And this dopamine-driven feedback loop has engulfed more than 210 million people worldwide. So, now let us talk about the consequences of this social media addiction. Let me tell you by an example. A mother of a 14-year-old boy in America has filed a case against an AI chatbot which has allegedly increased or encouraged his suicide. She has sued ChatGPT for encouraging her son's suicide. It is not about the disadvantages of AI chatbots or social media. It is about how much the mental health of that child was hampered, that it was easily swayed by an AI chatbot which has no life. And the second consequence of addiction is insecurities. Today's youth is highly insecure because of the extravagant and nearly perfect lifestyle of their idols, the influencers. So, they are insecure and unable to socialize. These were the consequences, but how can we control the effects and mitigate the addiction of social media? It can only be done with prevention, and prevention is always better than cure. Prevention here can only be facilitated using mindful tactics like mindful screen time controls and inculcating good habits and hobbies in our daily lives. To conclude, I would like to say that social media is today's storm. It can extinguish weak fires, but it also helps strong fires to flourish. So, the only thing we need to do is make ourselves strong so social media flourishes us. Thank you. टाळ्यांचा कडकडाट येणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रेरणा म्हणून काम करत असतो, त्यामुळे टाळ्यांमध्ये अजिबात बसलेल्यांनी कंजूसी करू नये. पुन्हा एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट होता. एक सूचना की आपण आतापर्यंत फक्त एक चीट काढत होतो. आम्ही आता यावेळेला एका वेळी एक आणि त्यानंतर लगेच दुसरी चीट काढणार आहोत. म्हणजे त्याच्यानंतरचा जो येणारा स्पर्धक आहे त्यालाही तयार व्हायला वेळ मिळेल आणि आमचा सुद्धा वेळेची बचत होईल. त्यामुळे आता आणि परीक्षकांना सुद्धा नाव शोधण्याकरिता तेवढा अवधी मिळेल. त्यामुळे आता आम्ही 2 नावांची चीट या ठिकाणी काढणार आहे. एक आधी आपलं सादरीकरण करण्यासाठी येणार आहेत आणि दुसरं जो नाव अनाऊन्स होईल त्यांनी त्या स्पर्धकाचं सादरीकरण झाल्याच्या नंतर तयार राहायचं आहे. यानंतरचं नाव आहे अनुराधा संजय राऊत आणि त्यानंतर येणार आहे श्रुती विजय जाधव. आधी यायचं आहे अनुराधा संजय राऊत. केसरीमा कन्या शाळा वर्धा येथील 10वीची विद्यार्थी आहे अनुराधा संजय राऊत. नमस्कार, मी इयत्ता 10 अ ची विद्यार्थिनी केसरीमा कन्या शाळा येथून आलेली आहे. माझं नाव अनुराधा संजय राऊत आहे. इथे मी आज सोशल मीडियाच्या व्यसनात व्याख्यात असलेली तरुण आहे हा विषय मांडणार आहे. तर आपल्यासमोर
जसं व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, तसंच यूट्यूबनी पण आपल्या लाईफचं टायर जे आहे ते पंक्चर करून ठेवलं आहे पूर्ण. म्हणजे सकाळी उठल्यापासून ब्रश करताना मोबाईल, जेवण करताना मोबाईल, अभ्यास करताना सुद्धा देखील आपल्याला मोबाईल हवा असतो. इंटरनेटचा वापर हा 100% पैकी 80% हा आपण रील स्क्रोल करण्यासाठी बघतो, पण यातले फक्त 20% आपण ई लर्निंगसाठी वापरतो. 20% वापर आपण हा ई लर्निंगसाठी करतो. तसेच इथे खूप जणांनी आपले मत सांगितले आहे, पण तरी मी तुम्हाला सांगू इच्छिते की सोशल मीडिया याचे 2 ॲडव्हान्टेजेस पण असतात, डिसॲडव्हान्टेजेस पण असतात. आपण हे आपल्यावर अवलंबून असते की आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर करतो की वाईट प्रकारे वापर करतो. खूप लोक इंस्टाग्रामवर पोस्ट टाकतात. पोस्ट टाकल्यामुळे कसं सायबर क्राईम्स होतात, त्याचे खूप असे वाढले आहे प्रमाण. पण खूप प्रमाण वाढले आहे सायबर क्राईम्सचे. आणि जसं मगाशी एका मुलीने सांगितलं की आईचा हात भाजल्यावरही त्या मुलाचं लक्ष नसतं, तसंच एखादा बाप जर शेतात काम करत असेल, त्याचा हात जर कापला तर शेतात असलेल्या मुलाचं लक्ष नाही राहत, कारण तो रील स्क्रोल करण्यात वेळ जातो. तसंच त्याने जर पोस्ट टाकली तर त्याच्यावर लाईक्स नाही आले म्हणून तो रडतो, पण त्याला हे कळत नाही की आपल्या बाबाच्या हाताला लागलाय, आपण त्याच्यावर मलमपट्टी केली पाहिजे. शेवटी जाताना ते एवढंच सांगेल की आपण सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या कामासाठी केला पाहिजे. असं नाही की सोशल मीडिया वापरायचा नाही किंवा आपण जे रील स्क्रोल करतो ते वापरायचे नाही, असं नाही. वापरायचे, पण कामापुरतं. जेवढं आपल्याला गरज आहे तेवढं. नुसतं अभ्यास करून आपल्या पण डोक्याला त्रास होतो, म्हणून आपण जास्तीत जास्त 10 किंवा 15 मिनिटं मोबाईल वापरला पाहिजे, त्याच्यावर आपण वापरला नाही पाहिजे. आणि आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की 80% वापर रील स्क्रोलिंगसाठी होतो आणि फक्त 20% वापर हा ई लर्निंगसाठी होतो. तोच वापर जर आपण उलटा केला, म्हणजे 20% वापर हा रील स्क्रोलिंगसाठी आणि 80% वापर हा ई लर्निंगसाठी जर आपण केला तर हे आपल्यासाठी जास्त फायद्याचे राहील. थँक्यू. यानंतरची विद्यार्थिनी आहे श्रुती विजय जाधव आणि त्यानंतर श्रुती विजय जाधव वर्ग 12वीची विद्यार्थिनी मातोश्री रमाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिंधी मेघेवर्धा येथील विद्यार्थिनी आहे. श्रुती विजय जाधव प्रेझेंट आहे. श्रुती विजय जाधव. यानंतरच्या विद्यार्थी आहे राजनंदिनी सुमित इंगळे. राजनंदिनी सुमित इंगळे. आणि त्यानंतर वेदांती प्रतिभा प्रकाश मुन. प्रेझेंट. वेदांती प्रतिभा प्रकाश मुन. यानंतर या विद्यार्थिनीने तयार व्हायचं आहे. सध्या आपल्या समोर सादरीकरण करण्याकरिता आलेली आहे राजनंदिनी सुमित इंगळे. कमला नेहरू हायस्कूल वर्धा येथील विद्यार्थिनी आहे. ज्ञान प्राप्तीचे आदरणीय व्यासपीठ, वक्तृत्व शैलीचे विषयांची सांगड पार करणारे आदरणीय परीक्षकगण, वंदनीय गुरुजन व माझ्या मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. मी राजनंदिनी सुमित इंगळे, म्युनिसिपल कमला नेहरू हायस्कूल वर्धा येथील वर्ग 9वीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडत आहे. खूप वेळ असतो इथे व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी, रात्र जागतो आम्ही त्या फेसबुकच्या स्टोरीसाठी, जीवही डोक्यात घालतो कधी होण्यासाठी टिकटॉक स्टार, इंस्टावर तर भीकही मागतो. एक तर लाईक ठोकले यार, खूपच बिझी असतो आम्ही युट्यूबची व्हिडिओ पाहण्यासाठी, पण क्षणही नसतं आमच्याकडे त्या आईबाबांशी बोलण्यासाठी, सोशल मीडिया हा शब्द आपल्या कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर विविध चित्र निर्माण होतात. ते वेग अकाउंट असणारे फेसबुक, अफवा पसरवणारे व्हॉट्सअप, घरी आई बाबांचं न ऐकणारे, जिथे दुसऱ्यांची ट्विटर ऐकावी लागते ते
पंचर झाल्यासारखं वाटते ते YouTube ही सोशल मीडियाची काही माध्यमे आहेत. काही तज्ञांचं असं मत आहे की सोशल मीडियामुळे कित्येक युवकांचे आयुष्य बदललेले आहे आणि काही बुद्धिजीव असे म्हणतात की सोशल मीडिया तरुण पिढीचा मार्ग भटकवण्यात सर्वात पुढे आहे. सोशल मीडिया आपल्यासाठी आहे की आपल्यासाठी सोशल मीडियासाठी आपण हे कळतच नाही. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आज सोशल डायटची गरज पडलेली आहे हे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 3x6 मोबाईल डिस्प्लेवर अख्खे विश्व संपर्क आणि माहितीची जाळे सहज उपलब्ध आहे. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, इंटरनेटच्या आहारी जाणे याला मानसशास्त्रीय परिभाषेत सोशल मीडिया ऍडिक्शन या नावाने ओळखले जाते. समाज माध्यमातून धोकादायक स्टंट करण्याबरोबरच रील्स आणि सेल्फीची ही क्रेज युवकांच्या बळी घेणारी ठरत आहे. मैदानावरील खेळांपेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चॅटिंग, मेसेज सेंडिंग, व्हिडिओ कॉलिंग, पोस्ट शेअरिंग अशा युवकांच्या सोशल मीडियाच्या मोजाळ्यात संपूर्ण ऊर्जा संपून जाते. शिवाजीराजे, संभाजीराजे यांचे वारसा सांगणारे युवक आज 3G, 4G, 5G असे म्हणता म्हणता सोशल मीडियामध्ये पूर्ण बुडून जातात. डोळे असून आंधळासारखे वागणारे, तोंड असून मुक्यासारखे जगणारे. सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या घराचा थिएटर आणि आयुष्याचा सिनेमा झालाय. या गोष्टीकडे लक्षच राहिलेलं नाही. आजच्या युवकांचे मन व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिलेले आहे आणि मस्तक हे फेसबुक मेसेजरच असतो कोण मुलींच्या फेक अकाउंटवर चॅटिंग करण्यात नतमस्तक झालेले आहे. आजच्या युवकांना ऐश्वर्या रायच्या मुलींचे नाव, करीना कपूरच्या मुलांचे नाव माहित आहे, पण देशाचे विद्वान माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव नाही माहित. शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून सोशल मीडियावर एकामागून एक पोस्ट टाकणारे युवक जेव्हा शेतामध्ये आपला बाप जेव्हा राब राब राबतो तेव्हा त्याला हात भरणं लावतात. त्याचा हात फक्त सोशल मीडियावर चढकलेला असतो. आजचे युवक म्हणतो आहे तरुण तर घे मज्जा करून, जाशील म्हणून तर टाकतील पुढून असे विचार झाले आहेत. तर आजच्या युवकांचे विचार असे असायला हवे, आम्ही आजची तरुण समाजसेवा करू मन भरून, भ्रष्टाचारास पुढून बेरोजगारीस टाकू मारून, गोरगरिबांना सोबत धरून अन्यायाचा पराभव करून, स्वतःला तेव्हाच म्हणू देशाचा तरुण जेव्हा सोशल मीडियाचा योग्य वापर करू, जेव्हा सोशल मीडियाचा योग्य वापर करू. तरुणाई ही उद्याच्या समाजाची आणि देशाची आशा आहे. योग्य मानसिकता आणि क्षमता असणारे युवक देशाच्या उज्ज्वल भविष्याचा कणा आहे हे माहीत असूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून किती वाईट घटना घडत आहे त्यामधील एक घटना मी तुम्हाला सांगते. 25 डिसेंबर 2021 रोजी जयपूरच्या ट्रायडल मॉलवरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपास केल्यावर 22 वर्षाचा मुलगा मॉलच्या गच्चीवर उभा राहून रील शूट करत होता आणि अचानक संतुलन ढासळल्याने खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. अशी अनेक उदाहरणे सांगता येईल. सोशल मीडियाचा योग्य वापर करताना ते आपल्या योग्य मार्गाकडे आणि योग्य ध्येयाकडे नेईल याचे भान असायला हवे. कारण सोशल मीडिया हे एक माध्यम आहे आणि माध्यम कधीच चुकीचे असू शकत नाही. एखाद्याला Naukri.com वरून नोकरी मिळावी, विचारांची क्रांती होऊन एखादा नायक तयार व्हावा, कोणी लेखक तर कोणी कवी तयार व्हावा. देश विदेशातील बातम्या, व्यवहारिक ज्ञान, व्यावसायिक ज्ञान ह्या सर्व गोष्टी आपल्याला सोशल मीडियामुळेच कळतात. त्यामुळे दोष हा सोशल मीडियाचा नाही तर त्याचा गैरवापर करणाऱ्या माणसाच्या सदसद विवेक बुद्धीचा आहे. शेवटी एवढेच म्हणेल, सोशल नेटवर्किंग मध्येच वावरणं झालंय, आभासी दुनियेत जगणं झालंय. ना घर परिवार ना मित्र समुदाय. आयुष्य आता ऑनलाईन झालंय, आयुष्य आता ऑनलाईन झालंय. धन्यवाद. यानंतरची विद्यार्थिनी आहे वेदांती प्रतिभा प्रकाश मोरे. वर्ग 9ची विद्यार्थिनी आनंद निकेतन सेवाग्राम येथील विद्यार्थिनी आहे. आणि त्यानंतर तयार व्हायचे आर्यन गजानन कामटंबार. ओके, यानंतर तयार व्हायचे आर्यन गजानन कामटंबार या व्यक्तीने आणि सध्या आपल्यासमोर स्पर्धक म्हणून आलेली आहे वेदांती प्रतिभा प्रकाश मोरे, आनंद निकेतन सेवाग्राम. स्पर्धकांनो, एक शिक्षिका असल्यामुळे इथल्या उपस्थित सगळ्या स्पर्धकांना एक सांगू इच्छिते की त्यांच्यासाठी 2 लाईन. मंजिलें होती नहीं कभी आसानी से मिल जाने के लिए, मंजिलें होती नहीं कभी आसानी से मिल जाने
लिए। खींच लो इस जमीन पे अपने मेहनत की लकीर, खींच लो इस जमीन पे अपने मेहनत की लकीर, सदियां बीत जाएगी इसे मिटाने के लिए, सदियां बीत जाएगी इसे मिटाने के लिए। या स्पर्धकांना मला हे सांगायचं आहे की इतक्या आत्मविश्वासाने या स्पर्धा आपलं सादरीकरण करण्यासाठी मंचावरती उपस्थित राहा की स्पर्धा केवळ तुमचे असं वाटायला नको, तर एक शिक्षिका म्हणून मी तुम्हाला एक प्रेरणा देण्यासाठी हे सांगत आहे की आज असं सादरीकरण करा की स्पर्धा तुमची न वाटता परीक्षकांचीच स्पर्धा आहे की कुणाचा नंबर आपण दिला गेला पाहिजे, अशी कस त्यांचा लागला पाहिजे, असं सादरीकरण तुम्ही या मंचावर येऊन करावं यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपल्यासमोर सादरीकरण करत आहेत वेदांती प्रतिभा प्रकाश म्हणून. हॅलो, नमस्कार श्रोते हो. सोशल मीडिया हा शब्द कानी पडताच आपल्या डोळ्यासमोर विविध चित्रे निर्माण होतात. कित्येक फेक अकाउंट असलेलं फेसबुक, कित्येक आयडिया असलेलं इंस्टाग्राम, ज्याच्यामुळे आयुष्याचं टायर हे पंचर ट्यूब सारखं वाटतं, ते युट्यूब, ही सर्व सोशल मीडियाची काही माध्यमं आहेत. कित्येक तज्ज्ञांचं असं मत आहे की सोशल मीडियामुळे कित्येक तरुणांचं आयुष्य सावरलं, तर कित्येक बुद्धिजीवींचं असं मत आहे की सोशल मीडिया हे तरुणांच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे. अशा वेळी भारताला महासत्ता बनवण्याची जबाबदारी ज्या तरुणांवर आहे, ते तरुण सोशल मीडियासाठी त्यांची कशी भूमिका आहे व सोशल मीडियासाठी कसा वापर करतात यावरच विचारांचे मंथन घालण्याकरता मी आनंद निकेतन विद्यालयातील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी वेदांती आपल्यासमोर विषय मांडत आहे, सोशल मीडियाच्या विळख्यात तरुणाई. सोशल मीडिया याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तर आपल्यासमोर कितीतरी ॲप्स, ॲप्लिकेशन्स डोळ्यासमोर येतात. आज आपण म्हणतो की सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय, आणि हे खरंही आहे. सोशल मीडियामुळे आपल्याला जगभरातील कितीतरी नवनवीन माहिती मिळते. परंतु जेव्हा आपण म्हणतो की सोशल मीडियामुळे आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते, तर त्या माहितीचा आजचे युवक कशा प्रकारे वापर करतात हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आज आपण म्हणतो की आपल्या देशातील तरुण हे सशक्त आहे, परंतु ते सोशल मीडियाचा अशा प्रकारे वापर करतात की देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये भारताचा पॉर्न साइट्स व्हिडिओ पाहण्यामध्ये 3रा क्रमांक लागतो. आज आपल्या देशातील तरुणांना हे तर माहित आहे की ऐश्वर्या रायच्या मुलीचं नाव काय, सैफ अली खानच्या मुलाचं नाव काय आहे, पण माझी पंतप्रधान होऊन गेलेल्या इंदिरा गांधी माहित नाही. आज आपल्या देशातील तरुणांची अशी अवस्था झालेली आहे की त्यांना जे पबजी, ब्लू वेल यासारखे वेळखाऊ गेम तर माहित आहे, पण सळसळत्या रक्ताचा धबधबता अंगार शहीद आझम भगतसिंग माहित नाहीये. आज कितीतरी पोस्ट टाकणारे, कितीतरी स्नॅप टाकणारे आपण युवक पाहतो आहोत, जे म्हणतात की बनावी नारी रुक्मिणी समान, पण जेव्हा रस्त्यावरून चालत असतात तेव्हा त्या नारीकडे त्यांची नजर कशी लागली होते हे त्यांनाही कळत नाही. आज आपल्या देशातील तरुण म्हणतात की शेतकऱ्यांची कर्ज माफ करा, त्यासाठी कितीतरी पोस्टवर ते कमेंट करतात, कितीतरी पोस्ट टाकतात, परंतु जेव्हा त्यांचा बाप शेतामध्ये राबराब कष्ट करत असतो तर त्याच्या हाताला हात लावण्याची हिंमत आजच्या तरुणांमध्ये होत नाही. असं का होतं तर त्यांचे हात बंदिस्त असतात ते या सोशल मीडियावर. खरं तर सोशल मीडिया हे एक माध्यम आहे आणि माध्यम हे कधीही चुकीचं असू शकत नाही. जेव्हा आपण सोशल मीडियाबद्दल बोलतो तेव्हा मला कबीरांचा एक दोहा आठवतो. त्यात ते म्हणतात की जो रही उत्तम प्रकृती का करी सकत कुसंग चंदनी विश्ल्यापत नाही नित्य रहे भुजंग. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या चंदनाला जेव्हा एखादा साप भिरड्या घालतो आणि चंदनामध्ये त्याचे विष उतरत नाही, त्याचप्रमाणे जर आपण सोशल मीडियाचा प्रमाणात राहून वापर केला तर नक्कीच तरुणांचं आयुष्य सुधारण्यास सोशल मीडिया यशस्वी ठरेल असं मला वाटतं. अलीकडे पाहता 2014 ते 2018 या वर्षांमध्ये सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने अशा निदर्शनास आलं आहे की आपल्या देशामध्ये 74.9% लोक हे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. म्हणजे एखाद्या बागेत एखाद्या प्रियकराने आपल्या प्रियसीला घेऊन जावं, तिच्या हातात हात घ्यावा व नजरेत नजर टाकून मी तुझी आयुष्यभर साथ देईल असं म्हणत तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करावं, त्याऐवजी आता आय लव्ह यूच्या इतर मेसेजवर ते प्रेम व्यक्त होऊ शकत नाही असं मला वाटतं. शेवटी प्रत्येक तरुणाला नोकरी मिळावी, प्रत्येक विचारवंताला आपले विचार मांडण्यासाठी एक मंच मिळावा,
अशी आशा व्यक्त करते व मंचाची जागा घेते. त्यानंतरचा स्पर्धक आहे आर्यन गजानन कमतांबाग यशोदीप हायस्कूल वर्धा आणि त्यानंतर आर्यन गजानन कमतांबाग यशोदीप हायस्कूल वर्धा आणि त्यानंतर तयार व्हायचे अक्षरा गजानन कडू या स्पर्धकाने तयार व्हायचे. सध्या आपल्यासमोर सादरीकरण करत आहे आर्यन गजानन कमतांबाग. चेहरों की जगह नकाब दिखते हैं, चेहरों की जगह नकाब दिखते हैं, सच्चे रिश्तों की जगह हिसाब दिखते हैं. चेहरों की जगह नकाब दिखते हैं, सच्चे रिश्तों की जगह हिसाब दिखते हैं. सोशल मीडिया ने छीन ली है खामोशियां, सोशल मीडिया ने छीन ली है खामोशियां. अब हर दर्द पर बस लाइक और जवाब दिखते हैं, अब हर दर्द पर बस लाइक और जवाब दिखते हैं. सुप्रभात, सुप्रभात. मैं डॉक्टर नवनीत छात्र आर्यन कमतांबाग आप सभी के सामने एक ऐसा विषय प्रस्तुत करने जा रहा हूँ जिसके बारे में आप सभी परिचित होंगे. यह एक ऐसा विषय है जिसने समय के साथ साथ ऐसी क्रांति की है जिस क्रांति के मार्ग पर पूरा विश्व चलता, बोलता और कार्य करता है, जो है सोशल मीडिया. सोशल मीडिया यह एक ऐसा माध्यम है जो हमें पूरे विश्व के सामने, विश्व के साथ जुड़ाए रखता है और हमें जल्द से जल्द खबरें देता है. यह वही माध्यम है जो हमें कुछ ही मिनटों में ज्यादा से ज्यादा ज्ञान देता है और हमें कुछ नया सीखने को दिखाता है. सोशल मीडिया के जनक एंड्रू बेनिस को माना जाता है, जिन्होंने साल 1997 में सोशल मीडिया का पहला ऐप 6 डिग्रीज बनाया, जिसकी वजह से हमें सोशल मीडिया का उपयोग करने को मिल रहा है. तो इसी बात पर मुझे दो पंक्तियां याद आती है कि बूढ़ी हो गई नन्ही आंखें, बूढ़ी हो गई नन्ही आंखें, आ गए चश्मों के दौर. बूढ़ी हो गई नन्ही आंखें, आ गए चश्मों के दौर. डब्बे में बंद है खेल खिलौने, चुप है वो बचपन के शोर, चुप है वो बचपन के शोर. सोशल मीडिया यह एक ऐसा माध्यम है जो इस पर निर्भर करता है कि आप इसका इस्तेमाल कैसे करें. अगर आप इसका इस्तेमाल सही तरीके से और कुछ नया सीखने के लिए करते हैं तो यह हमें बहुत कुछ सिखाता है और हमारे बहुत फायदेमंद है. लेकिन अगर यही हम इसका इस्तेमाल लोगों को परेशान करने के लिए करें या फिर बुरे कामों के लिए करें तो यह हमारे लिए बहुत हानिकारक रह सकता है. इसके फायदे यह है कि ये युवाओं के लिए रोजगार प्रदान करता है. सोशल मीडिया पर लिंक्डइन जैसे ऐप्स जो युवाओं को रोजगार प्रदान करने के लिए हर रोज ज्यादा से ज्यादा रोजगार निकालते हैं और बहुत से युवक उस पर रोजगार ढूंढ भी लेते हैं, जिसकी वजह से हम सोशल मीडिया को रोजगार प्रदान करने वाला माध्यम भी कह सकते हैं. सोशल मीडिया का इस्तेमाल कर हम एक जगह से दूसरी जगह तक, एक देश से दूसरे देश तक, एक खंड से दूसरे खंड तक आसानी से संपर्क कर सकते हैं. यह वही सोशल मीडिया है जो अन्याय के विरुद्ध आवाज उठाने में भी काम में आता है. सोशल मीडिया का इस्तेमाल कर हम किसी भी देश की संस्कृति का ज्ञान प्राप्त कर सकते हैं या फिर सोशल मीडिया का इस्तेमाल कर हम किसी भी विषय के बारे में जानकारी ले सकते हैं या फिर अपने सवालों का जवाब ढूंढ सकते हैं. यह वही सोशल मीडिया है, यह वही सोशल मीडिया है. लेकिन वह कहते हैं ना कि एक सिक्के के दो पहलू होते हैं, हर चीज के दो पहलू होते हैं और सोशल मीडिया के भी दो पहलू है. यही दो पहलू, जिसका एक पहलू है एक अच्छा और फायदेमंद पहलू और एक बुरा और हानिकारक पहलू. इसी बात पर महोदय मुझे गुलजार जी द्वारा लिखित एक कविता याद आती है जिसके बोल यह है कि जो शामें उनकी सोहबत में कटा करती थी, जो शामें उनकी सोहबत में कटा करती थी, अब गुजर जाती है कंप्यूटर के पर्दों पर, अब गुजर जाती है कंप्यूटर के पर्दों पर. इसका सरल अर्थ यह होता है कि सोशल मीडिया की जो लोग पहले बैठकर किताबें पढ़ा करते थे, अब वही लोग कंप्यूटर देखते देखते अपनी रातें बिता देते हैं. सोशल मीडिया युवाओं को बहुत सी हानि पहुंचाता है, जिससे एक मुख्य हानि यह है समय बर्बादी. युवा इस पर सबसे ज्यादा समय बर्बाद करते हैं. रोज 2 से 3 घंटे अपना कीमती वक्त बर्बाद करते हैं. अगर यही वक्त
वो अपनी पढ़ाई पर, अपनी कला को बढ़ावा देने के लिए या फिर अपने काम पर ध्यान दे तो उसमें उन्हें फायदा मिल सकता है या फिर मुनाफा हो सकता है। लेकिन आज के युवा ये समझ नहीं रहे हैं। सोशल मीडिया का ज्यादा इस्तेमाल करने से लोगों के अंदर तनाव और अकेलापन बढ़ता है, जिसका उदाहरण यह हो सकता है 2019 में जामा सेक्रेटरी में एक संशोधन हुआ था, जिसकी वजह से हमें यह पता चला कि सोशल मीडिया की वजह से युवाओं के अंदर डिप्रेशन का रिस्क है वो बढ़ जाता है। सोशल मीडिया सिर्फ यही नहीं करता, सोशल मीडिया बहुत से लोगों को हानि भी पहुंचाता है। इसी ऊपर दो पंक्तियां कहना चाहूंगा। सोशल मीडिया यह एक खतरा है, सोशल मीडिया यह एक खतरा है, सोशल मीडिया यह एक खतरा है, सोशल मीडिया यह एक खतरा है। रिश्तों का दुश्मन है, जहर का समंदर है, रिश्तों का दुश्मन है, जहर का समंदर है। सोशल मीडिया यह एक खतरा है। जो हमें जोड़ने आया था वही तोड़ रहा है, जो हमें जोड़ने आया था वही तोड़ रहा है। इंसान को इंसान से रोज चुराकर अकेला छोड़ रहा है, अकेला छोड़ रहा है। अंत में जाते जाते मैं आपको इतना बताना चाहूंगा कि सोशल मीडिया इस पर निर्भर करता है कि आप इसका इस्तेमाल कैसे करते हैं। सोशल मीडिया सिर्फ युवाओं के लिए ही नहीं बल्कि हम सब के लिए बहुत फायदेमंद भी है अगर हम इसका सही ढंग से इस्तेमाल करें, और बहुत हानिकारक भी है अगर हम इसका गलत इस्तेमाल करें। जाते जाते दो पंक्तियां कहना चाहूंगा कि यह तो सच है कि यह देश का सहारा है, यह तो सच है कि यह देश का सहारा है। सोशल मीडिया एक सच का नजारा है, सोशल मीडिया एक सच का नजारा है, यह सोशल मीडिया यह सच का नजारा है। धन्यवाद। अशा शाळांच्या गटात प्रत्येक स्पर्धकाचं सादरीकरण झाल्यानंतर असायला हवं अशी आम्ही आयोजक मंडळातर्फे आपल्याला विनंती करतो। यानंतरचा स्पर्धक आहे, हो, या शाळेचा स्पर्धक असल्यामुळे टाळ्यांचा कडकडाट जास्त करायचा आणि इतर स्पर्धक असले तर टाळ्यांच्या कडकडाटामध्ये कंजूसी करायची असं मात्र कुठल्याही शिक्षकांनी करू नये। कारण या ठिकाणी जे कोणी प्रेरणास्पद बनून आलेले आहे ते आपल्या शिक्षक वर्गातीलच व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि शिक्षक असा व्यक्ती आहे जो सगळ्या विद्यार्थ्यांना समान लेखत असतो आणि सगळं म्हणजे सर्वांना सारखं नॉलेज देत असतो आणि कुणातरी म्हणजे याला प्रेम कमी आणि त्याला जास्त असं दुजाभाव करत नसतो। म्हणून प्रत्येक स्पर्धकांकरता टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच हवा अशी मी आयोजक मंडळातर्फे आपल्याला विनंती करते। यानंतरची स्पर्धक आहे अक्षरा गजानन कडू, सरस्वती विद्या मंदिर, इंग्लिश मीडियम हायस्कूल वर्धा, वर्ग 10वी विद्यार्थिनी आणि त्यानंतर तयार व्हायचं आहे वृषाली प्रभू कांबळे या विद्यार्थिनी। सादरीकरण करत आहे अक्षरा गजानन कडू। सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय शिक्षकगण आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणी, मी अक्षरा गजानन कडू, सरस्वती विद्या मंदिर, इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी। आज मी इथे एका अत्यंत विचारप्रवर्तक आणि समकालीन विषयावर माझे विचार मांडण्यासाठी उभी आहे। सोशल मीडियाच्या व्यसनाच्या विळख्यात तर नाही, ही केवळ एक माहिती सांगणारी विषयवस्तू नाही तर आपल्यापैकी अनेकांच्या जीवनातील वास्तव आहे। सोशल मीडिया हे आजच्या युगातील माहितीचं, संवादाचं आणि मनोरंजनाचं एक प्रभावी माध्यम आहे। पण मात्र या साधनाचा जर आपण अतिप्रमाणात आणि अयोग्य पद्धतीने वापर केल्यास ते एका व्यसनात रूपांतरित होतं, तर विशेषतः तरुण पिढी याच्या विळख्यात अडकते। आपल्यापैकी अनेक जण दिवसाची सुरुवात सोशल मीडिया आणि मोबाईलने करतात आणि रात्री झोपण्यापूर्वी शेवटचे काम तेच असते। इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, यूट्यूब हे अनेक प्लॅटफॉर्म्स आपल्याला सतत नवीन काहीतरी देत असतात आणि आपल्याला त्यात अडकवून ठेवतात। या आभासी जगात रमताना आपल्याला वेळेचे देखील भान राहत नाही आणि हेच आपलं व्यसन बनतं। विशेष म्हणजे तरुण पिढीला आजकालच्या युगात सोशल मीडियामुळे दुसऱ्यांशी तुलना करायची सवय अधिक वाढली आहे। तो किती फेमस आहे, तिचं किती सुंदर आयुष्य आहे आणि मी मात्र काहीच नाही, अशा नैराश्याच्या भावना तरुणांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतात, म्हणजेच कमीपणाची भावना निर्माण करतात। याचमुळे तरुणांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण होते आणि आत्मविश्वास कमी होतो। या व्यसनाचे अनेक परिणाम आहेत।
नाट्यांमध्ये संवादाचा अभाव, अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि डोकेदुखी, पाठदुखी आणि अनेक मानसिक परिणाम तसेच शारीरिक परिणाम देखील आहेत. पण मात्र जर आपण या साधनाचा जर योग्य पद्धतीने वापर केला तर तो आपल्याला अधिक फायदेशीर ठरू शकतो. अल्गोरिदम्स आपल्या आवडीनिवडी लक्षात ठेवून आपल्याला सतत नवीन काहीतरी देत असतं. त्यामुळेच एक व्हिडिओ संपण्याआधीच दुसरा सुरू होतो आणि आपण त्यात अडकत जातो. यालाच डिजिटल डोपामाइन ट्रॅप असे म्हटले जाते, जे एक प्रकारचं मानसिक जाळं आहे. या संदर्भात एक महत्त्वाची घटना नुकतीच घडली आहे. नेपाळ सरकारने टिकटॉक या लोकप्रिय सोशल मीडिया ॲपवर बंदी घातली आहे. काय कारण असावं बरं बंद करण्यामागे? तर समाजात बदलाची भावना जास्त वाढती आहे, नैराश्य पसरत आहे. त्याचमुळे तरुणांच्या मनात विविध प्रकारच्या नैराश्याची भावना निर्माण होत आहे. जेव्हा नेपाळ सारखा छोटा देश असा कठोर निर्णय घेतो तेव्हा आपल्याला विचार करायला भाग पाडतो की आपण कुठे चाललो आहोत. सोशल मीडिया आपलं साधन आहे की आपणच त्याचे गुलाम होतो आहोत. ठीक आहे, आपण एवढ्या समस्या बघितल्या, पण यावर उपाय काय? सर्वप्रथम सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद करणे हा काही उपाय नाही. तो अव्यवहार्य आणि अनावश्यक आहे. कारण जर आपण सोशल मीडियाचा वापर प्रमाणात आणि आवश्यकतेनुसार केला तर तो फायदेशीर देखील ठरू शकतो, बरोबर ना? म्हणूनच गरज आहे ती संतुलन राखण्याची. मोबाईलला ठराविक वेळ देणं, मोबाईल पासून थोडा वेळ दूर राहणं आणि कला, खेळ, वाचन, लेखन, पुस्तके वाचणं या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ देण्याची. शेवटी जाताना एवढंच सांगेल की सोशल मीडियाचं व्यसन हे साखरेच्या पाण्यासारखं असतं. आधी गोड लागतं आणि नंतर आतून पोखरत जातं. त्यामुळे आजच ठरवा आपण त्याचा फायदा करून घ्यायचं की त्या व्यसनात अडकायचं. आजच जागे व्हा आणि भविष्य घडवा. धन्यवाद. यानंतरची विद्यार्थिनी आहे वृषाली प्रफुल्ल कांबळे. वर्ग 12वीची विद्यार्थिनी न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वर्धा येथील ही विद्यार्थिनी आहे. व त्यानंतर तयार व्हायचे आहे प्रांजळ हेमंत पारवे. वृषाली प्रफुल्ल कांबळे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देशा धर्माबाई प्राण घेतले हाती. असा देशभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा वारसा सांगणारा युवक जेव्हा झिंझिन झिंगाट म्हणून सैराट होतो, मैदानातील खेळापेक्षा, वाचनालयातील पुस्तकांपेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चॅटिंग, मेसेज सेंडिंग, पोस्ट सेंडिंग, सेल्फी कॅचिंग, व्हिडिओ कॉलिंग अशा सोशल मीडियाच्या मोहजाळात आजच्या तरुण पिढीची ऊर्जा संपून जाते. आणि शिवाजी, संभाजी, नेताजी, तानाजी अशा शूरांचा आणि वीरांचा वारसा सांगणारा युवक जेव्हा 3G, 4G, 5G असं म्हणत ऑनलाईन गेम्स आणि PUBG सारख्या गेममध्ये स्वतःचं आयुष्य गमावून बसतात तेव्हा व्यासपीठाला विषय मिळतो सोशल मीडियाच्या विख्यात तरुणाई. मित्रांनो, हेलन केलर या जगप्रसिद्ध अंधस्त्रीला एका व्यक्तीने कुचेष्टेने विचारलं की हेलन जी, अंधे होना इससे बुरी बात क्या हो सकती है? तेव्हा हेलन जी ने उत्तर दिलं कि अंधे ना होकर भी फिर भी अंधे समाज जीना इससे बड़ी बुरी बात क्या हो सकती है. अगदी अशीच अवस्था आजच्या तरुणाईची झालेली आहे. कारण डोळे असून आंधळ्यासारखं वागणाऱ्या आणि तोंड असून मुख्यासारखं जगणाऱ्या आजच्या तरुणांना डोळे असून मुख्यासारखं वागणाऱ्या आणि तोंड असून मुख्यासारखं वागणाऱ्या आणि डोळे असून आंधळ्यासारखं जगणाऱ्या युवकांना आपल्याच घराचं थिएटर झालंय आणि आपल्याच आयुष्याचा सिनेमा झाला याचं भांडणच राहिलेलं नाही. मित्रांनो, सोशल मीडियाचं व्यसन लागलेल्या घराघरातील तरुणांच्या आयुष्यात जर का डोकावून पाहिलं तर असे दिसून येते की सोशल मीडियाच्या आणि मोबाईलच्या आहारी गेलेल्या युवकांची, तरुणांची ही अभ्यासातील एकाग्रता कमी झालेली आहे. त्यांची क्रियाशक्ती, विचारशक्ती ही कुंठित झालेली आहे. अहो, लहानांची तर सोडा, मोठ्या माणसांची देखील दृष्टी ही अडवून झालेली आहे. आणि म्हणून मैदानातील खेळ, मातीतील कुस्ती, अंग पिढार बनवणारा व्यायाम आणि सायंकाळच्या वेळी वडाच्या
परीक्षेपुरता पुस्तकाचा पोपटपंची पाठांतर करणारा विद्यार्थी हा ज्ञानार्थी न बनता परीक्षार्थी आणि मोबाईलचा ऑनलाईन साथी बनत चाललाय. आणि घरी असून आणि गावात असून सुद्धा मी बाहेर आहे, मी मुंबईला आहे, मी मीटिंग मध्ये आहे, मी पुण्याला आहे असे सांगणारे आपलेच लोक आणि आपलेच नातेवाईक. आणि अति उत्साहात डोंगराच्या माथ्याला, दही खोऱ्याच्या पायथ्याला आणि धबधब्याच्या तोंडाला सेल्फी फोटो काढण्यासाठी जाऊ कायमचाच फोटो जाणारे आमचे महाबाप आणि अति उत्साहात आणि मान वाकडी करून मोबाईलवर बोलत गाडी चालवणारे आजचे युवा, मोबाईलवर बोलत गाडी चालवणारे आणि अपघाताला बळी पडून स्वतःचं आयुष्य गमावून बसणारे आणि कायमचं स्विच ऑफ होणारे आजचे युवक बघितले तर मन सुन्न, विचार खुंटीत आणि मेंदू बधीर होऊन जातो. मित्रांनो, सोशल मीडियामुळे घडलेल्या काही घटना मी तुम्हाला सांगते. तारीख 7 ऑक्टोबर 2017. स्थळ चक्क विद्येचं माहेरघर वगैरे असलेले पुणे. 15-20 लोकांच्या जमावानं 4 कुत्र्यावर रॉकेट टाकून चढले. अहो, कुत्र्यांचा तर सोडाच, त्या आधीच्या महिन्यात नांदेडमध्ये पाठीवर पाय ठेवून आलेल्या स्वतःच्या सख्या भावाने आपल्या बहिणीच्या पोटात भर रस्त्यात चाकू खुपसून मारलं. तेव्हा तिथे लोकांची गर्दी जमा झाली, परंतु एकाही माणसाचा हात त्या माथे फिरू भावला थांबू शकला नाही. आणि थांबवणारही कसं? ते तर घडलेल्या घटनेचं मोबाईलमध्ये प्रक्षेपण करण्यात व्यस्त होते. अहो, घटना क्रमांक 3. रस्त्याच्या बाजूच्या झाडी, दोघा जणांवर खुनी हल्ला झाला, मित्राचा जीव गेला. मुलगी जीवाच्या आकांतानं अर्धवेल्या रक्त भंबाळ झालेल्या अवस्थेत गुडघ्याने सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती. तेव्हा सुद्धा तिथे लोकांची गर्दी जमा झाली आणि घडलेल्या घटनेचं मोबाईलमध्ये प्रक्षेपण करण्यात व्यस्त झाली. अहो, कुत्र्याला जाळताना, बहिणीला तडफडून मारताना आणि अर्धवेल्या रक्त भंबाळ झालेल्या अवस्थेत गुडघ्याने सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करताना सामोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावणारा एकही मायकाला तिथे हजर नव्हता. तो तिथे माणूस गैरहजर होता. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या या सोशल मीडियाच्या युगात आपल्याला माणूस शोधण्याची गरज आहे. परंतु या सोशल मीडियाच्या युगात, या आधुनिक युगात सोशल मीडिया हे तरुणाईचं नुकसान करत आहे असं एकतर्फी डंबोरा पिटणं म्हणजे एखाद्या माणसाने एखाद्या झाडाला मिठी मारणं आणि नंतर हे झाड काही मला सोडना असं अकारण तांडव केल्यासारखं झालंय. कारण सोशल मीडिया जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावरून संपूर्ण विश्वास दर्शन घडवले, त्याच पद्धतीने घरी बसल्या सगळ्यांना विश्वास दर्शन घडवणाऱ्या सोशल मीडियाचा जर का आम्ही विवेक आणि सुसंस्कार बुद्धीने जर का वापर केला तर सोशल मीडियासारखं ज्ञान देणारं आणि संस्कार देणारं दुसरं कोणतंच साधन नाही असे मी म्हणते. आणि इतके बोलून मी माझ्या शब्दांना इथे विराम देते. धन्यवाद. टाळ्यांचा कडकडाट अजिबात कमी होता कामा नये. माझ्या शाळेची विद्यार्थीने म्हणून मी म्हणत नाहीये, पण मला एक प्रकर्षाने या ठिकाणी जाणवलं. त्यासाठी मी समस्त स्पर्धकांचं, आयोजक मंडळातर्फे मी आभार व्यक्त करते याकरिता. कारण आजचे ज्यांचं प्रथम स्मृती दिन आहे आणि त्यांच्या प्रित्यर्थ आपण ही विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आहे, त्या म्हणजे हयातीपर्यंत, संपूर्ण हयातीपर्यंत त्यांनी जो शिक्षकाचा पिंड आहे तो सोडलेला नाही. त्यांचं एक वाक्य होतं मित्रांनो, until you spread your wings you will not have an idea how far you have to fly. ते म्हणायचे की तुमचे पंख जोपर्यंत तुम्ही पसरवत नाही तोपर्यंत तुम्ही किती लांबचा प्रवास गाठू शकता याची कल्पना देखील तुम्हाला असू शकत नाही. आणि हा मंच आज आम्ही तुमचे पंख बळकट करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ते म्हणजे निवृत्तीनाथ सावरकर गुरुजी यांचं जे स्वप्न होतं ते आम्हाला तुमच्या माध्यमातून पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. आणि ज्या पद्धतीने आपण सादरीकरण करताय त्यावरून आम्हाला तरी असंच वाटतंय की आम्ही सावरकर गुरुजींचं स्वप्न खरंच पूर्ण देण्यासाठी सज्ज झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला स्पर्धकांसाठी पुनश्च एकदा खूप कडकडपणामध्ये टाळ्यांचा बदल झाला पाहिजे. यानंतरचा स्पर्धक आहे प्रांजल हेमंत पारडे आणि नदीच्या विद्यार्थिनी आहे न्यू इंग्लिश कॉन्व्हेंट वर्धा येथील. आणि त्यानंतर तयार व्हायचं आहे भूमिका गोविंद कांबळे या विद्यार्थिनीने. सादरीकरण करत आहे प्रांजल हेमंत पारडे.
Very good morning, everyone. My name is Ranjan Hemant Pandey. I am from New English Convent and currently studying in 9th standard. We are talking about the social media. Why we want to use the social media? Because I said, Isaac Newton, the discovery of law of gravity, he discovers from the nature because he is sitting in apple's tree and apple falls to his head, and he discovers the law of gravity. He did not use social media, Instagram, Facebook, Snapchat, or any device for this excellent discovery. But why we use? For enjoyment, some fun for a time, a very little time, very short period of time. We don't want to use it because Albert Einstein says the rough work is the success. The rough works of the last page of the book says the success. For why we use social media to time waste? We use 5 to 6 hours for social media in a day. In a theory, the 63% of people in the world uses social media, and 90 to 95% of youth use the social media. Why are they youths? We use a current affair. In Nepal, there is a protest for banning a 22 or 21 sites. Young protest or youth protest for their rights. And how they get their thoughts? They did not get that thoughts from the social media. Their thoughts get from their family, nature, their kings and ancestors. For why? Why we use the social media? The current affair from Mumbai. For the Maharashtra Arakshan, the Maratha people's protest in Mumbai, they blocked the Mumbai for 2 days. 2 days. The metro city, 2 days. They did not use the social media. They used their own power, the nature, their loving families, and their ancestor and the king Chhatrapati Shivaji Maharaj. And why we use social media? Social media is very good for connecting, posting of pictures and anything. But if I post a picture in any sites of social media, if we post and if we get misuse of that social photo, we get hurt, and we did not manage that hurt and we get suicide. And for why we use social media? For suiciding ourselves? No. We use social media for right things, or e-learning and anything which we can get from social media.